मळगाव येथे हिंदू एकतेचा जागर. मळगाव येथे सकल हिंदू संमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झालं. अमुकच एका जातीची ओळख जपण्यात न अडकता केवळ हिंदू म्हणून जगणे हीच काळाची गरज आहे. जोपर्यंत आपण एकत्र आहोत तोपर्यंतच आपण सुरक्षित आहोत, असे ठाम प्रतिपादन यावेळी सिंधू मित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर प्रवीण कुमार ठाकरे यांनी मळगाव येथील शालू मंगल कार्यालयात आयोजित सकल हिंदू संमेलनात केले. या संमेलनाचे आयोजन हिंदू संमेलन समन्वय समिती मळगाव क्रोशीच्या वतीने करण्यात आले. दीप प्रज्वलन करून शिवप्रतिमेस व भारत मातेच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून डॉक्टर प्रवीण कुमार ठाकरे, प्रमुख अतिथी सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायचे अध्यक्ष हरिभक्तपरायण श्री लक्ष्मण कडव, हिंदू संमेलन समन्वय समितीचे संयोजक शेखर पाडगावकर, सहसंयोजिका रंजना तेली, महेश पंत वालावलकर, हेमंत खानोलकर, भगवान रेडकर, मनीषा नाटेकर आदी उपस्थित होते. प्रमुख वक्ते डॉक्टर ठाकरे तसेच प्रमुख पाहुणे लक्ष्मण कडव यांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
पण लक्षात ठेवले पाहिजे की माझ्या पुढचा यापेक्षा अधिक समृद्धी वृत्ती घडवता समाजाच्या आधाराने मी जगतो हे भान मनामध्ये ठेवले तरच आपोआप परिवर्तन घडणार आहे. अशा समाज परिवर्तन करणाऱ्या कार्यक्रमाची सुरुवात आपण जीवन प्रज्वलन आणि प्रतिमा पूजनाने करणार आहोत. मी मान्यवरांना अशी विनंती करते, आपल्या या कार्यक्रमासाठी जर काही रात्री इच्छुक असतील, देणगी द्यायची असेल तर तिथे नोंदणी कक्ष आहे, तिथे आपण मग तो भगवंत म्हणाला की सारे ही सृष्टीची रचना मी केलेली आहे. मग हे असंख्य जीव या सृष्टीवर ग्लानी येईल त्यावेळी ह्या नौकेत करायचे. म्हणजे पुन्हा प्रतिष्ठा कशी होईल तर ह्या सृष्टीच्या माध्यमातून होईल. म्हणून त्याने मध्यरूपात सांगितलं की ह्या माझ्या पंखाला ही नौका आहे ती बांधून ठेवायची. तेव्हा तो पूर्ण कार्यक्रम म्हणजे आभार प्रदर्शनापर्यंत थांबूनच त्याचा आस्वाद घ्या, तरच त्याला महत्व आहे. आता सगळ्यात शेवटचं म्हणता येणार नाही, परंतु सगळ्यांचा उत्कंठेचा विषय. मगापासून पाडगावकर साहेबांनी आपला प्रास्ताविका 2-3 वेळा काही मुद्दे आले असताना ठाकरे सर सांगतील असा उल्लेख केलेला आहे. त्यामुळे नक्की ठाकरे सर काय सांगणार आहेत याची सगळ्यांना उत्कंठा लागलेली आहे. आपल्या आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉक्टर श्री प्रवीण कुमार गणेशराव ठाकरे सर, सिंधू मित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत. सरांनी MD, LLB, MBA, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मेडिको लीगल स्टडीज या अर्हता प्राप्त केल्या आहेत. सर सध्या भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. मी सरांना अशी विनंती करते की सर्वांचे कान सरांचे बहुमोल मार्गदर्शन ऐकण्यासाठी आतुरलेले आहेत. कृपया सरांनी आपलं बहुमोल असं मार्गदर्शन उपस्थितांना करून उपकृत करावं. त्यावेळेला मग तो तसा नसतो, तो असतो तसाच असतो. आणि आजकाल मुलांनी पण सावध राहिलं पाहिजे. त्यांच्या काही संघटना आहेत, जसे शाहीन नावाची संघटना आहे. ती संघटना काय करते की हिंदू मुलाला आहे. सुंदर असं कार्यक्रमाचं आपल्या माळगाव गोष्टीमध्ये आयोजन झालेलं आहे आणि या कार्यक्रमाचे आपण जे उपस्थित आहोत ते सर्व भाग्यवान आहे असं मला तरी मनापासून वाटतं. आणि जे घरात आहे ते या सुंदर क्षणांची सोबती झालेली नाही. आणि माझ्याकडे जरी आभार प्रदर्शनाचा आलेला आहे आणि बोलायची खूप इच्छा आहे, पण बोलायला वेळ फार कमी आहे. तरी मला वाटतं की मला याच्याही पेक्षा जास्त उपस्थिती या कार्यक्रमाला असावी असं अगदी मनापासून वाटत होतं. पण आपला इतिहासच आहे, ज्या ठिकाणी विजय होतो त्या ठिकाणी 5 पांडव होते आणि 5 मावळ्यांना अगदी कुठभर मावळ्यांना सोबत घेऊन आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आपलं हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. अशा वेळी ही आपली फक्त एक सुरुवात आहे आणि ही सुरुवात 100% ही गगनचुंबीला जाईल यात मला शंका वाटत नाही.